हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू IFS. तर आज आपल्यासोबत आपले आणखी एक टॉपर विद्यार्थी आहेत, ओंकार कांबळे म्हणून. तर आपण त्यांच्याबरोबर आजची मुलाखत घेणार आहोत. तर सर्वप्रथम ओंकार, कशा आहात तुम्ही? मी मस्त आहे सर. ओके. खूप छान आहे. तुमचा थोडासा इंट्रोडक्शन देता का स्टुडंट्सना? My name is Onkar Shivaji Kamble. I am from Kolhapur. I have completed my graduation from Bhogawati Mahavidyalaya Kurugli and post-graduation from Shivaji University Kolhapur. And recently I have qualified SET examination in mathematical science. ओके. तर तुमची स्टेट एक्झाम क्लिअर झाली आहे, त्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन सर्वप्रथम. थँक्यू सर. ओके. तर मग आता जे स्टुडंट्स आहेत आमचे, ते उत्सुक आहेत की तुमची प्रिपरेशन स्ट्रॅटेजी वगैरे काय होती, कशा प्रकारे तुम्ही प्लॅन केलेलं एक्झामसाठी. ठीक. तर आपण एकदम सुरुवातीपासून जाऊ. लाईक साधारण केव्हापासून तुम्ही सुरुवात केलेली सेट एक्झामच्या प्रिपरेशनसाठी? सप्टेंबर 2022 पासून स्टार्ट केलेला मी स्टडी. ओके. म्हणजे प्रिपरेशन स्टार्ट करायची होती. ठीक आहे. मग त्याच्यानंतर पहिली स्टेप काय होती तुमची की ओके प्रिपरेशन स्टार्ट करायची आहे, मग तुम्ही प्लॅन कसं केलेलं पुढचं? माझा कोर्स चालू होता सेटचा आपला. कोर्स बरोबर व्हिडिओज बघायचे, प्लस त्यांच्या नोट्स वगैरे काढायच्या आणि लेक्चर मध्ये जे प्रॉब्लेम्स वगैरे असतात ते होमवर्क वगैरे करायचं. असं करत करत गेलो सर पुढे. ओके ओके ओके. आता आणखी गोष्ट बघ, सेटचा सिलेबस थोडा वास्ट असतो, बरेच सारे टॉपिक्स असतात. ते कशा प्रकारे मॅनेज केलेलं तू? सेटचा सिलेबस जास्त असतो, मग त्याची पहिला भीती वाटत होती. पण जसं कोर्स घेतल्यामुळे कसं की कन्सेप्ट जसं जसं सोप्या वाटतील तसं तसं सब्जेक्ट मध्ये इंटरेस्ट आला. आणि ज्यावेळी इंटरेस्ट आला त्यावेळी काय केलं, जे जे सोपं सब्जेक्ट मला वाटतात मी ते घेऊनच सेटला फेस केलं सर एक्झामला. ओके. म्हणजे इम्पॉर्टंट आहे की लाईक ज्या सब्जेक्ट मध्ये आपण कम्फर्टेबल आहोत त्याच्यावर तुमचा जास्त फोकस होता, राईट? येस सर. ओके. त्याच्यानंतर जर विचारायला गेलं की कोणकोणती बुक्स वगैरे तुम्ही यूज केलेली रेफरन्स बुक साठी, तर ते पण मला आवडेल. रेफरन्स बुक कोणती नाही यूज केली सर. ज्या ऍक्च्युअल नोट्स लेक्चरला नोट्स होत्या त्या नोट्स यूज केल्या आणि त्याच परफेक्ट केला सर. आणि क्वेश्चन प्रॅक्टिस वगैरे सेटची काय MS सुपर 40 बॅच आलेली सेटची आपली आयफाची, त्याला जॉईन करून मग तेच केलं. बाकी ज्या एक्स्ट्रा काय करायला लागलं नाही मला सर. बरं बरं बरं, ठीक आहे. आणखी म्हणजे तुझं लाईक दिनक्रम कसा होता परीक्षेच्या प्रिपरेशनसाठी? त्याचं काही एक ठराविक शेड्यूल होतं का तुझं? इतका तास अभ्यास करायचा आणि सो ऑन? ठराविक शेड्यूल म्हणजे सकाळी उठल्यानंतर ना आपलं बाकी सगळं फ्रेश वगैरे होणं आणि नंतर ना लेक्चर म्हणजे ज्या ज्या विषयाचे लेक्चर ठरवलेले असायचे त्याचे 1-2-3 लेक्चर करायचे आणि त्याच्यानंतर ना त्याची रिव्हिजन करायची आणि असंच असायचं. आणि एक्झामच्या अगोदर फक्त काय केलं की रिव्हिजन प्लस क्वेश्चन प्रॅक्टिस एवढीच केली, बाकी एक्स्ट्रा काय केलं नाही सर. ओके ओके. मग क्वेश्चन प्रॅक्टिस कशा प्रकारे मॅनेज करायचं? म्हणजे सगळे प्रश्न व्हायचेच पहिल्या फटक्यात सोडवून की मग? नाही. क्वेश्चन काय वेळा काय व्हायचे सुटायचे नाहीत, म्हणजे ट्राय केल्यानंतर ना सुटत नव्हते. मग जिथं अडचण यायची तिथं बघायचं त्याचं सोल्युशन काय आहे, म्हणजे कसं सोडवलंय किंवा काय. मग त्या क्वेश्चनला जर एक्स्ट्रा कन्सेप्ट लागत असल्या तर त्या आपण त्या स्टडी मटेरियल मध्ये ऍड करायचं आणि त्या लिहून काढायच्या. असं केलं. पण पहिला स्वतः प्रयत्न करायचो. ज्या क्वेश्चन्स मध्ये अडकायचा मग त्याची सोल्युशन्स वगैरे कुठून मिळायची, कशा प्रकारे? त्याचे सोल्युशन्स वगैरे युट्यूबलाच की मी त्यांचं आपलं आयफाचं युट्यूबचं लेक्चर करायचो, तिथंच त्यांचे म्हणजे सरांनी पुढे सॉल्व्ह केलेलं असायचं आणि अगोदर ते क्वेश्चन सर लिहून द्यायचे आणि ते सॉल्व्ह करायचं स्वतः. जर सुटत नसेल तर मग पुढचं सोल्युशन सरांचं बघायचं. असं करत गेलो. बरं बरं बरं, ठीक आहे. मग तुझ्या मते लाईक आयडियल जर एखाद्या विद्यार्थ्याची MSc झाली असेल, साधारण किती महिन्याचा कालावधी हवा प्रिपरेशनसाठी? 4 ते 5 महिन्यात होऊ शकते. ओके. म्हणजे जर डेडिकेटेडली प्रिपरेशन केलं पूर्ण केलं तर 4 ते 5 महिन्यात होऊ शकते निवांत. ओके ओके, बरं. आणखी मग परीक्षेच्या जस्ट लाईक 1 महिना अगोदर लाईक मॉक टेस्ट सिरीज असं काही तुम्ही दिलेलं का? परीक्षेच्या 1 महिना अगोदर MS सुपर 40 बॅच आलेली आयफाची. त्यावेळी मी काय केलं, त्या बॅचला एनरोल झालो आणि माझी रिव्हिजन चालू होतीच. मी रिव्हिजन करत करत एखाद्या सब्जेक्टची रिव्हिजन झाली की त्या सब्जेक्टचं त्यांच्या टेस्ट म्हणजे व्हिडिओ लेक्चर आणि टेस्ट वगैरे असायच्या, मग त्यांचे ते टेस्ट वगैरे सॉल्व्ह करायचो. मग जिथं सोल्युशन भेटलं नाही म्हणजे सॉल्व्ह नाही झालं तर ते मी परत ते व्हिडिओज बघून चेक करायचो की हे क्वेश्चन कशा प्रकारे सॉल्व्ह केल्यात. असं करत होतो. म्हणजे शेवटच्या 1 महिन्यात रिव्हिजन प्लस क्वेश्चन प्रॅक्टिस हे भरपूर मॅटर करते. यामुळे तर
भरपूर आपल्याला आपण कन्सेप्ट अगोदर केलेला असतात, त्यामुळे कसं होतंय कन्सेप्टचा कसा वापर करायचा हे क्वेश्चन प्रॅक्टिसमुळे कळून जाते सर आपल्याला. ओके आणि मग ओके कसं पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह करायचं हे तिथं समजून जाते. बरोबर आहे, अगदी बरोबर. आता सेटच्या असं. याच्यामध्ये आपले 2 पेपर असतात, पेपर 1 आणि हा पेपर हा, 2. पेपर बरोबर. 1 कशा प्रकारे मॅनेज केलेला तुम्ही? पेपर वनचं मी सेटचं म्हणजे पेपर वनचं एक पुस्तक घेतलेलं पार्ट 1 साठी. मग त्याच्यासाठी काय करत होतो, डेली मी मॅथमॅटिक्सचा सकाळपासून स्टडी करायचो आणि संध्याकाळचं 1 तास किंवा 1.5 तास मी ते पुस्तक वाचण्यासाठी करत होतो. आणि मग ओके. त्याचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मी सॉल्व्ह केलेलं. मग जिथं म्हणजे कुठं प्रॉब्लेम आला असेल तर मग ते युट्यूबवर वगैरे त्यांची सोल्युशन्स वगैरे भेटायची, मग ती चेक करायची फक्त. असं ओके. करत होतो पेपर म्हणजे 1 साठी. पेपर 1 साठी अगोदरचे पेपर प्रश्नपत्रिका सोडवल्या तरी सफिशियंट आहेत का? सफिशियंट आहे, होय, भरपूर होते. आणि क्वेश्चन काय रिपीट होतात नाही, म्हणजे काय अंदाज येतोय पेपर 1 साठी की बरोबर. कशा प्रकारे क्वेश्चन्स असतात आणि आपल्याला काय काय केलं पाहिजे. म्हणजे त्याच पॅटर्नचे प्रश्न येऊ असतात. होय होय शकतात. होय. ऍड चालेल चालेल. तसं. तर खूप चांगली म्हणजे स्ट्रॅटेजी होती ओंकार तुझी हा आणि सर. तुझ्या टिप्स वगैरे डेफिनेटली स्टुडंट्सना हेल्प करतील. आणि हा सर. तुझ्याकडून काही अशा टिप्स वगैरे आहेत का, की ज्या तुझ्याकडून चुका झालेल्या, त्या नसत्या झाल्या हा. तर आणखीन चांगल्या प्रकारे स्कोर झाला असता तुझा, असं तुला वाटतंय? चुका म्हणजे असं वाटतंय की आपल्याला आपल्यावर विश्वास बसत नाही पहिल्यांदा, की आपण करू शकतोय की नाही. मला पहिला हे सांगायला लागेल की पहिला आपण स्वतःवर विश्वास ठेवायला पाहिजे. ज्यावेळी आपण स्वतःवर विश्वास ठेवायचा, प्लस आपण जो काय अभ्यास करतोय त्याच्यावर एक विश्वास ठेवायचा. आणि आपण आपल्यावर विश्वास ठेवायचा, स्वतः परत अभ्यासावर एक विश्वास ठेवायचा आणि कंटिन्युअसली मेहनत करत राहायची. मग ज्यावेळी या गोष्टी होतील त्यावेळी यश 100% आपल्याला मिळते. आणि बरोबर. काय केलं पाहिजे की आपण जेवढा स्टडी करतोय तो जो करतोय ना तो परफेक्ट केला पाहिजे. नाही आपल्याला काय वाटतंय की माझा स्टडी कमीच झालाय, मग आपण तिथे कॉन्फिडन्स आपला कमी होतोय. पण जेवढा झालेला असतोय ना तो भरपूर असतोय, पण तो चांगल्या प्रकारे जर झाला तर आपलं म्हणजे अजून चांगल्या प्रकारे आपला भरपूर चांगला स्कोर होऊ शकतोय. फक्त आपण कमी कमी वाटून नाही घेतलं पाहिजे. आपल्याला मी जे केलंय ते कमीच आहे असं नाही वाटलं पाहिजे. ते केलंय ना ते परफेक्टच करायचं आणि चांगल्या पद्धतीनेच करायचं. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे 100% सिलेबस नाही झाला तरी पण तरी ठीक आहे. चालेल. हा पण जेवढा सिलेबस आपण करू तेवढ्यामध्ये हा, आपण तो स्कोर करू. परफेक्ट केला पाहिजे सर. करेक्ट. आणि एक स्वतःवर विश्वास हवा, की आपण एक्झाम क्लिअर करू शकतो. क्लिअर करू शकतोय. बरोबर सर. ओके, ओके, ओके. तर एक तुझं पुनश्च अभिनंदन ओंकार. जाता-जाता आणखी थँक्यू तुला सर. काही सांगावसं वाटतंय तर तू डेफिनेटली सांगू शकतोस विद्यार्थ्यांना. हा, मी हे सांगेन की तुम्ही मगाशी जसं सांगितलं की आपण स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवला की सगळ्या गोष्टी होतात. आणि स्टडी करतेवेळी आपल्याला काही वेळा डिमोटिवेट वगैरे होतोय आपण. त्यावेळी आपण काही गोष्टी म्हणजे आपण इतरांच्या बरोबर आपले मित्र पण स्टडी वगैरे करत असतात. त्यांना पण विचारायचं की बाबा आपण कमीपणा घ्यायचा नाही कुठल्या गोष्टीत, की आपल्याला काय प्रॉब्लेम्स येतात. त्यांना आपण डिस्कस करायचं की बाबा आपण काय केलं पाहिजे, म्हणजे माझ्या काय काय चुका आहेत. आपण त्यांच्याकडून कमीपणा न घेता आपण त्यांच्याकडून विचारायचं, किंवा आपल्याला काही चांगल्या आयडिया झाल्या तर आपण त्यांना पण शेअर केल्या पाहिजे. आणि अपयश आणि यश हे आयुष्याचा पार्ट आहे. अपयश जरी आलं तरी खचून जायचं नाही. आपण नव्या उमेदीने एक्झामला परत फेस करायचं. आणि यश जरी आलं तरी पण जास्त ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जायचं नाही की यश आलं म्हणून. आपण पुढच्या गोष्टींसाठी तयारी केली पाहिजे. कारण हेच शेवट नसते. अजून लाईफ मध्ये भरपूर पायऱ्या असतात, भरपूर गोष्टी असतात, त्यांना फेस करायचं आहे. हे एवढं केलं ना एनफ आहे सर. बरोबर आहे. खूप छान विचार आहेत ओंकार तुझे. आणि हा सर. इकडच्या विद्यार्थ्यांना पण डेफिनेटली तुझे मुद्दे नक्कीच पटतील. तर पुन्हा एकदा थँक्यू तुझं सर. अभिनंदन. थँक्यू थँक्यू सर. सो मच. ओके थँक्यू. आयफासनं मला इंटरव्ह्यूला इन्व्हाइट केल्याबद्दल खूप खूप आयफास इन्स्टिट्यूटचे मी आभारी आहे सर. येस, येस, शुअर. आणि हा. तुमच्या या यशाच्या वाटचालीमध्ये आमचाही हातभार लागतोय, त्यामुळे आम्हाला पण होय खूप प्राऊड फील येतं. होय, भारी सर. ठीक आहे. तर थँक्यू वन्स अगेन ओंकार. ओके सर, थँक्यू.